शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आणि ही नवीन व्हरायटी आहे. सरळ वाढणारी, उंच वाढणारी आणि जास्तीत जास्त झाडाची संख्या ठेवणारी. तर या शेतामध्ये आपण असा प्रयोग केला की ही व्हरायटी उंच वाढत असल्यामुळे या व्हरायटी सिलेक्शन व्हरायटी आहे, सिलेक्शन 1 प्लस. तर 1 प्लस याचं कारण एकच की ही 3 पट उत्पादन देते. प्रत्येक म्हणजे प्रत्येक झाडाला ही सरळ उभी वाढते, पडत नाही, उंच वाढते आणि उत्पादन 3 पट येते. तर खाद्य पण 3 पट द्यावं लागते. तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे ही व्हरायटी आपण 30 किलो ते 40 किलो एका एकरामध्ये आपल्याला इथं टाकायची आहे. आणि आपण इथं अंतर घेतलेलं आहे 15 इंच म्हणजे 1.25 फूट. आणि 1.25 फुटामध्ये आपण हा जो प्लॉट आहे, तर या प्लॉटमध्ये आपण इथं जे बियाणं टाकलं तर हे टाकलं आपण इथं 40 किलो. आणि जो खालचा प्लॉट आहे 1.5 एकरचा, त्याच्यामध्ये आपण एकरी 30 किलो अशा प्रमाणे टाकलं. तर वेगवेगळे 2 प्लॉट केले आणि दोन्ही प्लॉटला आपण इथं सुरुवात काय केली तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हरायटीमध्ये आपण याला बीज प्रक्रियेसाठी आपण झेलोरा वापरलं. सोबत आपण 10-26-26 3 गोण्या इथं टाकलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपण याला साधारण 1.25 फुटावर पेरून 3-3 तास सिंगल पाईपवर पाणी दिलं. त्याच्यानंतर 6 ते 7 दिवसांनी आपण परत याला 1 ते 1.25 तास पाणी दिलं, म्हणजे उगवणशक्ती एकदम चांगल्या प्रकारे झाली. आणि त्याच्यानंतर आपण साधारणतः इथं फुलं लागते त्यावेळेस एक फूल लागताना आपण याला साधारणतः 2-2 घंटे पाणी दिलं. त्याच्यानंतर आपण याला पाणी दिलेलं नाही. आणि आता आपण ज्या व्हरायटीमध्ये आलेलो आहोत ही आहे सिलेक्शन 1 प्लस. तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे उत्पादन जे आहे ते एका एकरामध्ये आपल्याला साधारण 25 क्विंटलपर्यंत उत्पादन देते. याचं वैशिष्ट्य सर्वात महत्त्वाचं, उंची भरपूर येते, पडत नाही, फांद्याची संख्या भरपूर, एका फांदीला 9, 10, 11, 12पर्यंत अशा प्रकारे 15पर्यंत सुद्धा इथं घाट्याची संख्या आहे. आणि प्रत्येक घाट्यामध्ये 1 पासून 2पर्यंत अशा प्रकारे दाण्याची संख्या आहे. आणि जवळ अंतर यासाठी करायचं की ही उंच वाढणारी आहे, ब्रँचेस करत नाही, मोजक्याच ब्रँचेस करते, उभ्या करते आणि मररोग मुक्त आहे. तुम्हाला एकही झाड प्लॉटमध्ये बघा, इकडं एकही झाड मेलेलं दिसते का बघा, कुठेही बघा एकही झाड मेलले नाही. आणि आपण इकडं सुद्धा या बघा, याची हाईटसुद्धा साधारणतः इकडं बघा 2 फुटापर्यंत उंच आहे. हे बघा हाईट 2 फुटापर्यंत. आणि घाट्याची संख्या बघा कशा प्रकारे आहे. आणि 1.25 फूट असून सुद्धा बघा हे जवळजवळ इथं अंतर हे 3-3 इंचावर 1 इंचावर अशा प्रकारे आपण इथं घेतलेलं आहे. आणि हे जे साईज आहे हे आपण इथं 1.25 फूट आहे. अजूनही कमी करता येते 1 फुटावरही, परंतु आपल्या डवरणीला याचा त्रास होते म्हणून आपण इथं अंतर इथं डवरा बसत नाही त्यामुळे आपण कमी केलं. पण डवऱ्याची गरज पडलीच नाही, कारण हे दाट असल्यामुळे याच्यामध्ये गवतच उगवलं नाही. कारण हे एकरी आपण 40 किलो टाकलं. 1 एकर क्षेत्र आहे, खालचं क्षेत्र 1.5 एकर आहे, त्याचा ढग लावून ठेवला. आणि एका एकरामध्ये आपल्याला हे बियाणं 30 ते 40 किलो पेरायचं आणि 3 पट आपण इथं खाद्य टाकायचं. फवारण्या 2च करायचा, इमामॅक्टिनच्या किंवा 3 करू शकता. 1 क्लोरोपायरिफॉस M45 फुलापासून इमामॅक्टिन अशा प्रकारे आपण जर उत्पादन या व्हरायटीपासून एकरी साधारणतः 18 ते 25 क्विंटलपर्यंत उत्पादन आपण या व्हरायटीपासून काढू शकता. आणि ही व्हरायटी उंच असल्यामुळं 3 पट उत्पादन देत असल्यामुळं आणि जवळ अंतर केल्यामुळे उत्पादन वाढते आणि आपल्याला भरघोस उत्पादन आल्यामुळे भाव पण चांगला भेटते. आणि फवारण्याची म्हणजे पाणी पण आपल्याला कमी लागते, 2 पाण्यामध्येच येते, कोरडाऊला पण येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फवारण्याचं प्रमाण 2-3 फवारण्यामध्ये निघून जाते. आणि मररोग मुक्त असल्यामुळे तुम्हाला एकही झाड मेलेलं दिसणार नाही. आणि अंतर वाढवायची गरज नाही. 2.5 फूट 3 फूट जसं आपल्या व्हरायटी आहेत 10 डबल प्लस वगैरे, तर त्यासारखं अंतर असं लांब करायची गरज नाही. 2 फूट 2.5 फूट 3 फूट, फक्त आपल्याला अंतर 1.25 फूट 1 फूट अशा प्रकारे चालते. 1.5 फूट सुद्धा करायची गरज पडत नाही. आणि जर 1.5 फूट केलं तर आपल्याला अजून बियाणं वाढवायचं, म्हणजे 40 किलो बियाणं टाकायचं. 1.25 फूट असो, 1.5 फूट असो, 1 फूट असो, 30 ते 40 किलो बी टाकायचं, 3 पट खाद्य टाकायचं आणि उत्पादन 15, 18, 25 क्विंटलपर्यंत आपण एकरी घेऊ शकता. तर ही व्हरायटी सिलेक्शन 1 प्लस 3 पट उत्पादन देणारी व्हरायटी. तर अशा प्रकारे या व्हरायटीचं आता यावर्षीचं आपण आज ढग मारून घ्यायचा. खालचा ढग मारलेला आहे आपण, तिकडे दाखवा एकदा ढग खालच्या 1.5 एकरातला तो ढग मारलेला आहे. आता याच्यातला ढग आपण इथं मारणं चालू केलं आहे. बघा इथं आपण बघू शकता, इथं ढग बघा, इथं अशा प्रकारे आता ढग मारणं चालू आहे. आणि ही कडपी बघा कशा प्रकारे मोठीच्या मोठी उंच झाली आहे. आणि याला फक्त फांद्याची संख्या कमी असल्यामुळे आपल्याला दाट करायला लागते, त्यामुळे घाटाची संख्या जास्त नाही दिसणार. परंतु प्रत्येक 1-1 इंचावर 2 इंचावर झाड असल्यामुळं जागोजागी तुम्हाला अशा प्रकारे कवटे पडलेले दिसतील, असे भरगच्च कवटे, त्यामुळे उत्पादन भरपूर येणार आहे. ओके.